कर्जमाफीचे काम अगदी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। याचबरोबर कर्जमाफीच्या समितीमध्ये आता बदल केलेला आहे। हा कोणता बदल केलेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार आणि येणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकार कर्जमाफी संदर्भामध्ये कोणकोणते निर्णय घेणार आणि किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार। सरकारने तर स्पष्टपणे सांगितलं आहे की गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। मग आता सरकार गरीब शेतकरी कसे ओळखणार या संदर्भात म्हणजेच कर्जमाफीच्या सगळ्या प्रश्नासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कर्जमाफीची एक नवीन माहिती, नवीन अपडेट आलेला आहे ते सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, अखेर कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कर्जमाफीच्या समितीमध्ये बदल केलेला आहे। त्यामुळे कर्जमाफीच्या पुढील प्रक्रिया पार पाडण्याकरिता जलद गतीने आता सुरुवात होणार आहे आणि बँकांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। याच्या अगोदर आपण बघितलं होतं की जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून कर्जमाफीची माहिती गोळा करण्याचं काम सुरू होतं, परंतु आता जिल्हा मध्यवर्ती बँकाच नव्हे तर सहकारी बँका, याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका, याचबरोबर इतर ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात अशा सर्व बँकांच्या माध्यमातून थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती असेल, रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांची माहिती असेल, ही संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे। थकीत असतील मग किंवा ते रेग्युलर शेतकरी असतील या सर्व शेतकऱ्यांची माहिती, याचबरोबर बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात, पीक कर्ज देतात, अशा सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा कलेक्ट करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे कर्जमाफीच्या हालचालींना वेग आला आहे असं आपण म्हणू शकतो आणि कर्जमाफीच्या समितीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून बदल केलेला आहे। आता कोणकोणता बदल केलेला आहे तर ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, कर्जमाफीच्या समितीमध्ये आणखीन काही नावं ऍड केलेली आहेत, ज्याच्यामध्ये अवर मुख्य सचिव असतील, जलसंपदा विभाग असेल, प्रधान सचिव असतील, माहिती व तंत्रज्ञान असेल, सचिव कृषी आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक असेल। कारण की या संपूर्ण मुख्य अवर सचिव, जलसंपदा विभाग, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान किंवा सचिव कृषी आयुक्त व व्यवस्थापकीय संचालक हे सगळे महाआयटीच्या माध्यमातून काम करणार आहेत आणि यांचा समावेश या कर्जमाफीच्या समितीमध्ये केलेला आहे आणि यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची गोळा केलेली माहिती पोर्टलवर अपलोड करण्याकरिता भरपूर मोठी मदत होणार आहे। आता जी शेतकऱ्यांची थकीत शेतकरी असतील, रेग्युलर शेतकरी असतील, या सर्व शेतकऱ्यांची जी माहिती गोळा केलेली आहे तर या संपूर्ण समितीच्या माध्यमातून माहिती पोर्टलवर अपलोड करण्याकरिता मदत केली जाणार आहे आणि नंतरच कर्जमाफी होणार आहे। याचबरोबर थकीत शेतकरी असतील, नियमित कर्जदार शेतकरी असतील, यांची माहिती गोळा करण्याचे काम बँकांच्या माध्यमातून प्रक्रिया आता जलद गतीने होण्यासाठी या समितीमध्ये बदल केलेला आहे। मग आता शेतकऱ्यांची माहिती ही महाआयटीच्या पोर्टलवर, महाआयटीच्या विभागाच्या पोर्टलवर ही ऑनलाईन केली जाणार आहे आणि नंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारने 6 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा GR निर्गमित केला आणि त्या GRच्या माध्यमातून समितीमध्ये बदल केला जाणार असल्याची माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर ऑक्टोबर 2025 ला ही समिती गठीत केली होती आणि या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे मोठे निकष लावण्यात आले होते, परंतु याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहतोय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की आम्ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की कर्जमाफीचा फायदा बँकांना न होता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला पाहिजे अशी त्यांच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट करण्यात आली होती। पण आता आपण जर पाहिलं गेलं तर चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा सरकारच्या माध्यमातून गरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफीला त्यांच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जाणार आहे। मग आता गरीब शेतकरी कसे ओळखायचे या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी आहे, कार आहे किंवा 4 व्हीलर आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही, कारण की गरजू आणि गरीब शेतकरी नाहीत। गरीब जर शेतकरी असतात तर त्याच्याकडे कार नसती असं सरकारचा स्पष्टपणे उद्देश असू शकतो। त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी आहे, ज्या शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आहे, ज्या शेतकऱ्याचं उत्पादन 12 लाखापेक्षा जास्त आहे, याचबरोबर
जो जो शेतकरी टॅक्स भरतो किंवा ज्या शेतकऱ्याची जमीन मोठ्या याच्यामध्ये गेलेली आहे, म्हणजे जवळपास कंस्ट्रक्शनला दिलेला असेल, किंवा आपण जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्याचं उत्पादन 12 लाखापेक्षा आहे, जो शेतकरी टॅक्स भरतो आहे, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. जे शेतकऱ्यांचं उत्पादन 5 लाखापेक्षा कमी असेल किंवा ज्या शेतकऱ्यावरती कर्ज आहे, ज्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे. आणि येणारं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडणार आहेत आणि या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होणार आहे. आपण याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर कर्जमाफीच्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा डाटा एका महिन्यापूर्वी सादर केला होता. त्या कर्जमाफीच्या डाट्यामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 2,57,000 कोटींचं कर्ज सध्या शेतकऱ्यांवरती आहे. त्याच्यापैकी 37,000 कोटींचं कर्ज सध्या शेतकऱ्यांकडे थकीत आहे बँकांचं. याचबरोबर 37,000 कोटी 24 लाख शेतकऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या 24 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे. आणि जे नियमित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांचं काय होणार याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. कारण की आपण जर पाहिलं तर बचवा कडूंच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आंदोलनाच्या नंतर कर्जमाफीच्या जी काही समिती गठीत झाली त्या समितीसोबत बचवा कडून एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला की बाबा तुम्ही थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, पण रेग्युलर शेतकऱ्यांनी काय पाप केलं, हा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे या रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सुद्धा ही समिती सकारात्मक असल्याचंही सध्या बोललं जात आहे. परंतु सध्या असं नाही वाटत की रेग्युलर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. कारण की आरबीआयचा नियम काय सांगतो, आरबीआयचा नियम असा सांगतो की थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे आणि ते शेतकरी या नियमामध्ये बसू शकतात. त्यामुळे सरकारचा हे पण उद्देश असू शकतो की थकीत असलेल्या आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि जे नियमित कर्जदार शेतकरी त्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावं. जसं की याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये त्यांनी जी योजना आणि त्यांनी 25,000चं प्रोत्साहनपर अनुदान दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी 50,000 रुपयाचं नियमित कर्जदार शेतकऱ्यांना अनुदान दिलं होतं, प्रोत्साहनपर अनुदान. याचबरोबर मग ही कर्जमाफी अशा पद्धतीने होणार आहे. 2019 नंतर ते 2025 पर्यंत, म्हणजे 2019 ते 2025 या कालखंडातल्या शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेलं आहे त्यांना लाभ भेटलेला नाहीये. याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत त्यांचं पात्र झालेलं पण त्यांना लाभ भेटलेला नाहीये. मग अशा शेतकऱ्यांचं काय होणार? राज्य सरकारने याच्यामध्येही म्हणजे जे काही सहकार विभागाच्या माध्यमातून जे याच्या अगोदर जो डाटा आला होता, याच्या अगोदरच्या जे कर्जमाफी झाली त्याचा, तर 6,56,000 शेतकरी असे आहेत की ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, ते पात्र आहेत, परंतु त्यांचे कर्जमाफीचे पैसे सरकारकडे बाकी आहेत. जसं की आपण जर पाहिलं तर 6,56,000 शेतकऱ्यांचे 6,500 कोटी रुपये सरकारकडे जुन्या कर्जमाफीचे बाकी आहेत, ते थकीत आहेत, ते सुद्धा दिले जाणार आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी सरकारने एका महिन्यापूर्वी 500 कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि अजूनही 6,000 कोटी रुपयांची तरतूद करणं महत्वाचं आहे. आणि जुन्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी एकूण 6,500 कोटींची होणार आहे आणि नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी जवळपास 24 लाख शेतकऱ्यांना 37,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. पण गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली जाणार आहे, धनदागड्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार नाही, असं स्पष्टपणे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगलेलं आहे की बँकांना कर्जमाफीचा फायदा न होता शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असा सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा उद्देश आहे. तर मित्रांनो, या कर्जमाफीवर तुम्हाला काय वाटतं? सरकार शेतकऱ्यांना येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी देईल का? तुम्हाला काय वाटतं? या सरकारबद्दल काय वाटतंय? कोणकोणते अटी व कोणकोणते नियम कर्जमाफीवरून लावले पाहिजेत हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि कर्जमाफी संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास ते थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.